हॅलो गाईज, आज आपण शिकणार आहोत की पिझ्झा पोस्टर. तर ते कसं बनवायचं कॅनवावरती, तर ते मी तुम्हाला ट्युटोरियल देणार आहे स्टेप बाय स्टेप. आणि खूप छान असणार आहे. म्हणजे प्रॉडक्टचे पोस्टर कसे बनवायचे ते तुम्हाला थोडी आयडिया भेटेल. आणि त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स मी यूज केली आहेत आणि कसं अलाइनमेंट करायला पाहिजे, तर ते सगळं मी दाखवणार आहे. तर येस, लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. आणि वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया आपलं पिझ्झा पोस्ट. लेट्स गो. ओके, आपण कॅनवा पेजवर आलेलो आहोत. क्रिएटमध्ये जाते, इंस्टाग्राम पोस्ट एक सिलेक्ट करते, एलिमेंटमध्ये पिझ्झा सर्च करते आणि फोटोजमध्ये जाऊन एक पिझ्झाचा फोटो सिलेक्ट करते, बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आणि थोडा मोठा करते. येस, हा थोडा खालीच आपण प्लेस करणार आहोत, म्हणजे वरती नाव वगैरे हेडिंग टाकायला. नंतर मग आपण बघूया की काय होतं. सेकंड पेज घेते मी, त्याच्यामध्ये टेक्स्ट सिलेक्ट करते. आपण सेकंड पेज ह्याच्यासाठी घेतलं आहे की इमेजला डिस्टर्ब नको व्हायला, त्यामुळे जे काही करू आपण टेक्स्ट वगैरे ते सेकंड पेजवरतीच करूया. ओके, ठीक आहे. टेक्स्टमध्ये ना मी आज नवीन एक तुम्हाला शिकवणार आहे. आपण नॉर्मली टेक्स्ट घेतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही हेडिंग वगैरे असेल तर ते टाकतो. नावाला, त्या टेक्स्टला वेगळी फॉन्ट स्टाईल देतो. ठीक आहे. तर आता आज आपण काय करणार आहोत की रेडीमेड घेणार आहोत. तर तुम्ही खाली स्क्रोल केलं ना तर खूप सारे रेडीमेड आपल्याला स्टाईल्स दिसतात. तर त्याच्यातलाच एक सिलेक्ट करते, म्हणजे काहीतरी वेगळं आपण आज शिकणार आहोत. तर तो घेते. हा मला आवडला फॅशन आयकॉन. तर फक्त आपण आपला टेक्स्ट त्याच्यामध्ये टाकायचा. तर फॅशनच्या ऐवजी मी पिझ्झा टाकते आणि आयकॉनच्या ऐवजी मी डिलिशियस असं टाकते. येस, म्हणजे त्यांची फॉन्ट स्टाईल वगैरे सगळं सेम असणार आहे, फक्त आपला टेक्स्ट वेगळा असणार आहे. तो थोडा छोटा करते आणि तो आपली जी इमेज आहे तिथे मी प्लेस करते तो टेक्स्ट. हां, छान दिसतोय. आपण एलिमेंटमध्ये जाऊया आणि लाईट कलर बॅकग्राऊंड सर्च करूया. थोडा बॅकग्राऊंड आपण लाईटवालाच बघूया. थोडा स्क्रोल करूया, ग्राफिकमध्ये जाऊया आणि तिथे बघूया की काय काय भेटतं आपल्याला. तर हा ब्लूवाला छान वाटतोय मला, तर तो रोटेट करते आणि राईट क्लिक करून सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड सिलेक्ट करते. छान दिसतोय. इमेजला थोडं छोटं करूया. हां, पिझ्झा हा कॉर्नरला दिसतोय. आपण पिझ्झा आणि डिलिशियस हे जे टेक्स्ट घेतलेलं आहे ना, तर त्याला अनग्रुप करूया आणि पिझ्झा कॉर्नरला वाटतोय तर तो मिडलमध्ये घेऊया. आणि डिलिशियस पण मिडलला घेऊया. पिझ्झा थोडा मोठा करते, पिझ्झाचं नाव, आणि डिलिशियस असं मिडलला घेऊया. येस, परत ॲड हेडिंगमध्ये जाते, टेक्स्टमध्ये जाते आणि त्याच्यावरती एक मी सबटायटल टाईप करते, लव ॲट फर्स्ट बाईट. त्याला छोटा करते आणि त्याचं फॉन्ट स्टाईल चेंज करते. तर तुम्ही खूप सारं स्क्रोल करू शकता, बघू शकता की कोणतं सूट होतं. मी बघते तसं तुम्ही एक एक ट्राय करू शकता. त्याचा कलर इफेक्टमध्ये जाऊन मी बॅकग्राऊंड इफेक्ट सिलेक्ट करते, म्हणजे त्याला बॉर्डर पण येईल. तर ती येल्लो आली आहे, पण येल्लो नको आहे मला. आपल्याकडे रेडच आहे पिझ्झा, तर रेडच घेते मी. आणि त्याचा टेक्स्ट कलर आहे तो व्हाईट करते. अरे, तो झाला नाही, परत एकदा करते. टेक्स्ट कलरमध्ये व्हाईट करते. हां, झूम करून बघूया कसा दिसतोय. चांगला दिसतोय, पण एवढा छान नाही वाटत आहे आपल्याला. आय थिंक टेक्स्टचा कलर रेडच ठेवावा लागणार आहे, कारण ब्लू एवढा सूट होत नाही आहे. तर आपण टाईप करूया, लाईट कलर बॅकग्राऊंड आहे तर लाईट रेड कलर बॅकग्राऊंड असं टाकूया. तर मी ही बॅकग्राऊंड बघते आणि पोझिशनमध्ये जाऊन जी बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट केलेली ती डिलीट करते आणि ही वाली बॅकग्राऊंड आता राईट क्लिक करून सेट ॲज बॅकग्राऊंड करते. हा छान वाटतोय. ॲक्च्युली बॅकग्राऊंडमुळे बघा आता वेगळाच लुक आला आहे, पण हे टेक्स्ट आहे ते ब्लॅकमध्ये आहे तर ते सगळे
व्हाईट करूया आपण. हा पिंक कलर घेतला आय थिंक मी इफेक्टला, नाही टेक्स्टला आपण रेड कलर घेऊया आणि इफेक्टला व्हाईट कलर घेऊया. येस, आता छान वाटतंय. इमेज जरा छोटी करते. एलिमेंटमध्ये कॉन्टॅक्ट आयकॉन सर्च करते, ग्राफिकमध्ये जाते आणि एक आयकॉन सिलेक्ट करते. थोडं स्क्रोल करायचं, तुम्हाला आवडेल ती घेऊ शकता. तर मी ही घेते. ठीक आहे, ह्याचा आता कलर चेंज करूया. आपली थीमच आता रेड आहे, तर सगळं रेड आणि व्हाईटमध्ये आपण करूया. एकच थीम ठेवायची, तर तो जो आपला टेक्स्ट आहे तो उठून दिसेल असा, आणि एकच कन्सिस्टन्सी ठेवायची. सेम टेक्स्टमध्ये जाते, त्याच्यामध्ये एक नंबर, रँडमली एक नंबर टाकते, तो त्याच्यामध्ये प्लेस करते. झूमिंग करून तुम्ही एडिटिंग करू शकता, जसं मी करते बघा. त्याचं टेक्स्ट स्टाईल आहे ना, ती चेंज करूया आपण. अलाइज ठेवूया. ओके, येस. एलिमेंटमध्ये जाऊन ऑर्डर नाव, ग्राफिकमध्ये जाते आणि थोडं स्क्रोल करूया की कोणता छान दिसतोय. मला पहिलाच आवडला आहे, तोच घेते, लेफ्ट साईडला ठेवते. अशा आयकॉन, तुम्हाला कॅची आयकॉन सर्च करायचे, त्याच्यामुळे इमेजला एक इफेक्ट येतो. परत एलिमेंटमध्ये पिझ्झा स्लाईस मी सर्च करते आणि एक पिझ्झाचं स्लाईस घेते. ग्राफिकमध्ये जाते आणि ग्राफिकमध्ये एवढं आवडलं नाही, फोटोजमध्येच जाते मी आणि एक इमेज घेते. ओके, हा चांगला वाटतो. त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आणि त्याला छोटा करते, कॉर्नरला घेते आणि छोटा करते. त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते. ते बॅकग्राऊंडला आपल्याला एक लुक देण्यासाठी, पिझ्झाचा लुक देण्यासाठी आपल्याला तो स्लाईस घेतो आहे. तर तो ब्लर थोडा अजून ब्लर पाहिजे ॲक्च्युली. रोटेट करते इमेज आणि तो दुसऱ्या साईडला, तो सेम इमेज कॉपी करते आणि तो दुसऱ्या साईडला प्लेस करते. तिथे पण रोटेट करते. थोडा आपल्याला पोस्टरला इफेक्ट द्यायचा आहे, झूम करून बघूया. तर तो थोडा अजून उठूनच दिसतो, आपल्याला ब्लर करायचा आहे तो इफेक्ट. तर ट्रान्सपरन्सीमध्ये जाऊन आपण जरा कमी करूया. सेकंड साईडचा झालाच नाही, परत एकदा करूया. 54 ठेवतोय. हां, आता छान दिसतोय. सेमच कॉपी करते आणि दुसऱ्या साईडला अजून एकदा प्लेस करते. हे एक पोस्टरला इफेक्ट म्हणून आपण एक बॅकग्राऊंडसाठी असे स्लाइसेस वगैरे टाकू शकतो, पण थोडी ट्रान्सपरन्सी त्याची कमी करायची. आपण आता एडिटमध्ये आपण जाऊया. आता थोडा आपला मेन इमेज आहे त्याला जरा आपण शॅडो देऊया. तर एडिटमध्ये जाते मी, इफेक्टमध्ये आपण ग्लोवाला सिलेक्ट करूया इफेक्ट आणि त्याला व्हाईट करूया. त्याला जरा ब्लर कमी करूया, ब्लर साईज पण थोडी कमी करूया आणि झूम करून बघूया की इंटेन्सिटी पण त्याची थोडी कमी करूया. झूम करून बघूया की कसा दिसतो. मला तरी एवढा कॅची वाटत नाही आहे इमेज आपली. मला वाटते शॅडो आपला ब्लॅक असेल तर चांगला दिसेल. म्हणून परत एडिटमध्ये जाते, शॅडोमध्ये जाते. शॅडोमध्ये आपण ग्लोमध्ये जातो. ग्लोमध्ये मी व्हाईटचा ब्लॅक करते शॅडो. इफेक्टमध्ये पण खूप सारे इफेक्ट आहेत, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता एडिटमध्ये जाऊन. मी ग्लो घेतला आहे, मला ग्लो चांगला वाटला तर तो थोडा घेतला आहे. परत मी ती इमेज मोठी करून बघते, तर साईज मला थोडी कमी वाटते, तर साईज वाढवते. असं तुम्ही जर झूम केलं ना, तुम्ही जर स्क्रीन मोठी केली ना, तर तुम्हाला कळून येतो की आपल्याला खरंच गरज आहे का. कारण अशी छोटी इमेज असेल ना तर कळून येत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर त्या मोठ्या करूनच आपल्याला बघाव्या लागतात. तर ते एकदम काय बोलू शकतो, डिटेलिंगचं काम असतं. तर त्यामुळे आपल्याला ते झूम करूनच बघायचं असतं. ठीक आहे. एलिमेंटमध्ये मी ॲरोज सर्च करते. मला डॉटेड ॲरोज पाहिजे. येस, असाच पाहिजे. ग्राफिकमध्ये भेटला आहे मला. त्याला हॉरिझॉन्टल फ्लिप करते त्याला ॲक्च्युली पहिली, आणि त्याला थोडा छोटा करते आणि कलर त्याचा चेंज करते, व्हाईट करते. येस, छान दिसतोय. सेम कॉपी करते आणि दुसरीकडे प्लेस करते. थोडा रोटेट करते आणि प्लेस करते. तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही करू शकता. तर मी 2-3 करते. नाही आवडला तर तुम्ही डिलीट करू शकता. पण आपण एकदा प्लेस करूया, बघूया, ट्राय करूया की कसं दिसतंय.
एलिमेंटमध्ये मी 10% ऑफ सर्च करते. ग्राफिकमध्ये गेली, त्याच्यामध्ये घेतला आहे मी 10%चा एक इमेज. तर तो कुठे प्लेस करू कळत नाही, तर ऑर्डर नाववाला खाली घेते, नाही तो वरच छान वाटतोय. आणि हा एक राईट साईडला घेते आणि त्याचा कलर व्हाईट करते. एक व्हाईट करते, एक रेड करते. एवढा काही खास दिसत नाही आहे, तर मी दुसरा घेते, तो वाला डिलीट करते. आणि ह्याच्यावरती आपण आता काम करूया. हा छान वाटतोय, तर हाच घेऊया आपण. तो थोडा प्लेस करते, थोडा रोटेट करते. आपल्याला जसा वाटेल, जसा सूट होईल इमेजला तसं आपण करू शकतो. त्याचा कलर चेंज करते. आता आपल्याला रेड व्हाईटच पाहिजे कलर कॉम्बिनेशन, तर तसंच ठेवते मी. थोडं ट्राय करूया कशावर काय सूट होतं आहे. ऑर्डर नाव मी खाली घेते आणि 10% ऑफ लेफ्ट साईडला घेते. बघूया, तुम्ही प्लेसेस पण चेंज करू शकता. जरा बघायचं की कुठे काय चांगलं वाटतं आहे, प्लेस चेंज करू शकता. आणि ऑर्डर नाव पण खाली चांगलं वाटत नाही, तर तो वरतीच घेते, फक्त जागा शिफ्ट करते मी. येस, ही आपली डिझाईन आहे, छान वाटते. स्लायसेस जरा मध्ये मध्ये येतात, तर ते थोडे, आणि ॲरोज थोडं ॲडजस्ट करते. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. कुठे काय दिसतंय चांगलं ते बघायचं. एक टेक्स्ट घेते, त्याची जी मार्जिन आहे ती लेफ्ट साईडलाच ठेवते. जर पिझ्झाची वेबसाईट असेल तर वेबसाईट तुम्ही टाकू शकता. मी अशीच एक फेक वेबसाईट टाकते. तर त्याचा जो त्याचा फॉन्ट स्टाईल आहे तो आपण चेंज करूया. टाइम्स न्यू रोमनच ठेवते मी. आणि त्याचा कलर चेंज करूया, व्हाईट करूया आणि त्याला छोटा करूया. आणि तो थोडा अलाइनमेंट आपण प्रॉपर करूया. त्या कॉलच्या इथेच ठेवणार आहोत, तर त्याची याबरोबर ती सूट व्हायला पाहिजे अलाइनमेंट, तर तसंच ठेवूया. ठीक आहे, ॲरो थोडा वरती घेऊया. तो डिस्टर्ब होतो आहे ॲक्च्युली, ती वेबसाईट दिसणार नाही म्हणून थोडा वर घेते. ठीक आहे, आणि झूम करून बघूया. तर झूममध्ये थोडा दिसतोय, तर बरोबर वाटते अलाइनमेंट मला तरी. एलिमेंटमध्ये मी पॉलिथिन लेअर सिलेक्ट करते. हे एक वेगळा टच मी देते पॉलिथिनचा लेअर देऊन. छान वाटतो हा लेअर. तुम्हाला पण आवडेल. जर तुम्हाला हा टच आवडला तर मला कमेंट करून सांगा. त्याची थोडी ट्रान्सपरन्सी कमी करते आणि झूम करून बघूया. येस, वाव, छान दिसतंय. मला तरी आवडला. तुम्हाला जर आवडला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. शेअरमध्ये जाते आणि डाउनलोड करते. जो आपला पेज 1च आहे तोच सिलेक्ट करते, डन करते आणि डाउनलोड करते. आणि तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट पिझ्झाचा. पिझ्झा पोस्ट आपला. येस, वाव, छान दिसतंय. हा पिझ्झा पोस्ट तुम्हाला कसा वाटला तो मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि असे नवीन नवीन पोस्टर किंवा प्रॉडक्टचे पोस्टर मी घेऊन येते. तर तुम्हाला अजून कोणती अशी रिक्वायरमेंट आहे की मी ते पोस्टर किंवा काही सोशल मीडिया पोस्ट आणि अजून काही तुम्हाला जर कॅनवामधून शिकायचं आहे तर ते मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. तर येस, थँक्यू ग्लासपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.